चला तर मग मंडळी, आज आपण बनवणार आहे फक्त 2 कप दुधामध्ये, ते पण कुकरमध्ये झकास अशी मिठाईची रेसिपी। याला मिठाई म्हणावं या खरवस म्हणावं, तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा। मी इथे नॉर्मल साधे गाईचे दूध वापरलेले आहे। चिकाच्या दुधाची गरज नाही। गाईचे दूध मिळाले की शरीरामध्ये ताकद, प्रोटीन, हेल्थ सर्व मिळते। लहानापासून तर मोठ्यापर्यंत सर्वांनाच गाईचं दूध उत्तम असते। याच दुधावरची थोडी साय आहे। मी इथे साय 3 चम्मच वापरलेली आहे। साय वापरल्यामुळे दूध थोडं घट्ट होणार। या शहराच्या धावपळीमध्ये सर्वच व्यक्ती आपल्या शरीराकडे लक्ष द्यायला विसरून जातात। थोडा वेळ स्वतःसाठी काढा आणि निरोगी राहा। जर तुम्हाला ही रेसिपी खूप बनवायची इच्छा असेल पण गाईचं दूध नाही, तर कोणतेही दूध वापरले तरीही चालेल। आता या ठिकाणी मी 2 चम्मच कॉर्नफ्लोअर वापरले। कॉर्नफ्लोअर हे पॅकिंगचे वापरणे गरजेचे आहे। एकसारखे फिरवत राहावे, त्यामुळे गुठळ्या पकडणार नाही। या ठिकाणी पिठी साखर वापरलेली आहे। चमच्याने मोजली तर 7 चम्मच आहे आणि कपाने मोजली तर अर्धा कप आहे। साखर आपापल्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता। गावाकडे असताना आई सहज म्हणायची, बाळा दूध आहे, काहीतरी छान बनवूया। मी आईला नेहमी म्हणायचे, आई तुझ्या हातची ती मिठाई बनव ना, त्याला खरवस म्हणतात का मिठाई म्हणतात मला ते कळतच नाही। आणि शहरामध्ये दूध आहे पण वेळच नाही, वेळ मिळत नाही, वेळ सहज निघून जातो, वेळ थोडा काढावा लागत असतो। साखर मिक्स करून थोडं ढवळून घ्यावे, जेणेकरून साखर छान मिक्स होणार। आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता दूध थोडे घट्ट झाले। आता इथे सुगंधासाठी तुमच्याकडे वेलची पावडर असेल तर वेलची पावडर वापरावी। व्हॅनिला इसेन्स वापरले तरीही चालेल। मी या ठिकाणी 2 ते 3 थेंब व्हॅनिला इसेन्सचे टाकून घेतलेले आहे आणि छान फिरवून घेतलेले आहे। आता दुसरे पातेले घेतले, दुसऱ्या पातेल्याला तूप लावलेले आहे। चारी बाजूने छान प्रकारे तूप लावल्यामुळे सहज मिठाई काढण्यासाठी सोपी जाते। सर्व पातेल्यामधले दूध तूप लावलेल्या भांड्यामध्ये टाकून घेऊ। थोडे मन लावून ही रेसिपी बनवली तर कोणतीही चुका होणार नाही आणि आईच्या आठवणीमध्ये मिसळलेली ही रेसिपी मिठाई झकास होते। मी या ठिकाणी एक कुकर घेतलेला आहे। कुकरच्या बुडामध्ये 1 ग्लास इतके पाणी टाकलेले आहे। मिक्स केलेले मिश्रण कुकरमध्ये ठेवलेले आहे। कुकरचे झाकण लावून वरची शिट्टी काढून घेणे, जेणेकरून त्या मिठाईवर पाणी पडणार नाही। गॅस पेटवलेला आहे, गॅसवर कुकर ठेवलेला आहे। सुरुवातीला गॅसचा पॉवर 5 मिनिटं मोठा करावा, नंतर मंद आचेवर 10 मिनिटं कुकर होऊ द्यावा। मी कुकर खोलून बघितलेला आहे, मिठाई छान तयार झालेली आहे। सध्या मिठाई गरम आहे, थंड होण्यासाठी 15 ते 20 मिनिटं एका साईडला काढून ठेवावी। फ्रीज असेल तर फ्रीजमध्ये ठेवावी, नसेल तर अर्धा तास तशीच थंड होऊ द्यावी। अर्ध्या तासानंतर हाताला पण चिपकत नाही अशी सॉफ्ट अशी रेसिपी तयार। सर्व पीसेस कट करून घेणार आहे। मऊ लुसलुशीत सॉफ्ट अशी मिठाई तयार झालेली आहे। थोडं मन लावून बनवा मंडळी, तुम्ही खुश, तुमच्या घरचे मंडळी पण खुश। आनंदाने सबस्क्राईब करायला विसरू नका। नवीन नवीन रेसिपी खात राहा आणि पुन्हा भेटू।